स्वाध्याय 12.2 प्रश्न नंबर 1. स्वातंत्र्यदिनी वर्ग सजावटीसाठी प्रत्येक विद्यार्थ्याने ₹8 वर्गणी दिली. जर जमा झालेली रक्कम ₹416 असेल तर वर्गात एकूण किती विद्यार्थी होते? बघा, स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी एका विद्यार्थ्याने ₹8 वर्गणी दिली आणि जमा झालेली रक्कम आहे 416. तर वर्गामध्ये एकूण विद्यार्थी किती आहेत? तर मित्रांनो, आपल्याला त्यासाठी भागाकार करावा लागेल. जमा झालेली रक्कम आहे 416, एका विद्यार्थ्याने दिलेली रक्कम आहे 8, म्हणजे 416 भागिले 8 केलं तर आपल्याला उत्तर मिळेल एकूण विद्यार्थी संख्या. बघा आता, 8 45, 41 मधून 40 गेले, बाकी उरली 1, वरून घेतले 6, झाले 16. 8 दुणे 16, 16 मधून 16 गेले, बाकी उरली 0. भागाकार आला 52, म्हणजे वर्गामध्ये 52 विद्यार्थी होते. पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 52. उदाहरण नंबर 2. ₹960 मिळवण्यासाठी ₹5 ची किती नाणी द्यावी लागतील? बघा, ₹960 मिळवण्यासाठी 5 ची किती नाणी द्यावी लागतील? आपल्याला भागाकार करावा लागेल 960 भागिले 5. 5 या संख्येनं आपण 960 ला भाग देणार. बघा, आता 5च्या पाढ्यात 9 नाही, पण 9 पेक्षा लहान संख्या आहे 5, म्हणजे भाग जाणार 1 चा. 5 1 5, 9तनं 5 गेले, बाकी उरली 4, वरून घेतले 6, झाले 46. आता 5 9 45, 46 मधून 45 गेले, बाकी उरली 1, वरून घेतला 0, झाले 10. आणि 5 दुणे 10, 10 मधून 10 गेले, बाकी उरली 0. आणि भागाकार आला 192, म्हणजे 5 रुपयाची 192 नाणी द्यावी लागतील, म्हणजे ₹960 मिळतील. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 192. प्रश्न नंबर 3. प्रत्येक खोक्यात 15 बाटल्या, याप्रमाणे 275 बाटल्या भरण्यासाठी किती खोके लागतील? मित्रांनो बघा, प्रत्येक खोक्यामध्ये 15 बाटल्या बसतात. तर आपल्याकडे एकूण बाटल्या आहेत 375, म्हणजे 375 बाटल्या भरण्यासाठी किती खोके लागतील? म्हणजे आपल्याला करावा लागेल भागाकार. 375 भागिले 15, 15 या संख्येनं आपण 375 ला भाग देणार. बघा, 15 1 15, 15 दुणे 30, 37 मधून 30 गेले, बाकी उरली 7, वरून घेतले 5. आणि 15 5 75, 75 मधून 75 गेले, बाकी उरली 0. भागाकार आला 25, म्हणजे किती खोके लागतील? तर 25 खोके लागतील. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 25. प्रश्न नंबर 4. सुमेधाकडे 975 फुले आहेत. प्रत्येक हारात 15 फुले, याप्रमाणे किती हार करता येतील? मित्रांनो, एका हारामध्ये 15 फुले, एकूण फुलांची संख्या आहे 975. तर 975 फुलांमध्ये किती हार तयार होतील? तर मित्रांनो, त्यासाठी आपण करणार भागाकार 975 भागिले 15. 15 या संख्येने 975 ला आपण भाग देणार. बघा आता, 15 5 75, 15 सख 90, 97 मधून 90 गेले, बाकी उरली 7, वरून घेतले 5. आणि 15 5 75, 75 मधून 75 गेले, बाकी उरली 0. भागाकार आला 65, म्हणजे 975 फुलांपासून एका हारामध्ये 15 फुले आहेत, याप्रमाणे आपल्याला 65 हार तयार करता येतील. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 65. प्रश्न नंबर 5. एका मळ्यात 7 रांगात 973 रोपे लावली, तर प्रत्येक रांगेत किती रोपे लावली? बघा, एकूण रोपे आहेत 973 आणि एकूण रांगा आहे 7. तर मित्रांनो, प्रत्येक रांगेमध्ये किती रोपे लावली? आपण करणार भागाकार. बघा आता, 7 1 7, 90तनं 7 गेले, बाकी उरली 2, वरून घेतले 7, झाले 27. 7 त्रिक 21, 27 मधून 21 गेले, 21 गेल्यानंतर बाकी उरली 6, वरून घेतले 3, झाले 63. आणि 7 9 63, 63 मधून 63 गेले, बाकी उरली 0. भागाकार आला 139, म्हणजे प्रत्येक रांगेत 139 रोपे लावली. पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 6. एका तासात 30 किलोमीटर, याप्रमाणे 120 किलोमीटर अंतर कापण्यास किती तास लागतील? मित्रांनो, एका तासामध्ये 30 किलोमीटर अंतर पार केलं जातं.
तर 120 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी किती तास लागतील आपण करणार भागाकार 120 भागिले 30. आता मित्रांनो 30चा पाढा म्हणा 30 31 30 2 60 30 3 90 आणि 30 चौक 120. 120 मधून 120 गेले बाकी उरली 0. म्हणजे मित्रांनो 120 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी 4 तास लागतील. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 4 तास. प्रश्न नंबर 7. एका संख्येला 15 ने भागले असता भागाकार 12 येतो व बाकी 4 उरते तर ती संख्या कोणती? मित्रांनो एक संख्या आहे त्या संख्येला जर आपण 15 ने भागलं तर भागाकार 12 येतो आणि बाकी 4 उरते तर ती संख्या कोणती? आपल्याला पर्यायांचा वापर करायचा आहे. पर्याय क्रमांक 1 आहे 194. म्हणजे मित्रांनो आपण काय करणार 194 या संख्येला 15 ने भाग देणार. बघूयात भागाकार 12 आणि बाकी 4 उरते का. आता 15 1 15 19 मधून 15 गेले बाकी उरली 4 आणि वरून घेतले 4 झाले 44. 15 1 15 15 2 30 15 3 45 15 2 30. मित्रांनो या ठिकाणी 4 आणि 1 बाकी उरलेली आहे 14. भागाकार आला 12. पर्याय क्रमांक 1 चूक. आता आपण घेतला पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 नुसार आपण 184 या संख्येला 15 ने भाग देणार. तर मित्रांनो बघा 15 1 15 18 मधून 15 गेले बाकी उरली 3 वरून घेतले 4 आणि 15 2 30. 34 मधून 30 गेले बाकी उरली 4. मित्रांनो बाकी 4 उरली आणि भागाकार 12 आला. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 8. 216 या संख्येला 3 ने भागायच्या ऐवजी चुकून 8 ने भागले तर या दोन भागाकारात किती फरक येईल? मित्रांनो 216 या संख्येला 3 ने भागायच्या ऐवजी चुकून 8 ने भागलं तर दोन भागाकारामधला फरक आपल्याला काढायचा आहे. म्हणजे दोनही भागाकार अगोदर सोडवायचे. जे उत्तर येईल त्या उत्तरामध्ये आपल्याला वजाबाकी करायची म्हणजे फरक शोधायचा. बघा आता 3 7 21 21 मधून 21 गेले बाकी उरली 0 वरून घेतले 6 3 2 6. आता 6 मधून 6 गेले बाकी उरली 0. मित्रांनो पहिल्या उदाहरणामध्ये भागाकार आला 72. आता उदाहरण नंबर 2. 8 1 8 8 2 16. 21 मधून 16 गेले बाकी उरली 5 वरून घेतले 6 झाले आता 56. 8 45 8 6 48 8 7 56. 56 मधून 56 गेले बाकी उरली 0. भागाकार आला 27. आता मित्रांनो आपल्याला 72 आणि 27 या दोघांमधला फरक शोधायचा आहे. म्हणजे 72 वजा 27. 2 7 जात नाही 2 खोडायचे वर घ्यायचे. शेजारच्या 7कडनं हातचा घेतला 2च्या ठिकाणी झाले 12. 12 7 गेले खाली राहिले 5 आणि 6 2 गेले 4. मित्रांनो दोन भागाकारामधला फरक आपल्याला मिळाला 45. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 45. प्रश्न नंबर 9. एका सभागृहाची आसन क्षमता 925 आहे. एका रांगेत 25 आसने असल्यास आसनांच्या किती रांगा असतील? तर मित्रांनो एका सभागृहाची आसन क्षमता म्हणजे त्या सभागृहामध्ये एकूण 925 व्यक्ती बसू शकतात किंवा 925 चेअर आहेत. बघा एका रांगेमध्ये 25 चेअर आहेत किंवा एका रांगेमध्ये 25 जण बसू शकतात. तर मित्रांनो अशा एकूण रांगा किती आहेत किंवा आसनांच्या किती रांगा असतील ते आपल्याला शोधायचं आहे. आपण करणार भागाकार 925 भागिले 25. बघा आता 25 1 25 25 2 50 आणि 25 3 75. आता इथं झाले 12. 12तनं 5 गेले खाली राहिले 7. इथं झाले 8. 8तनं 1 गेला 8तनं 7 गेले खाली राहिला 1. वरून घेतले 5 झाले 175 आणि 25 7 175. 175 मधून 175 गेले बाकी उरली 0. तर मित्रांनो 37 रांगा असतील. म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हा स्वाध्याय संपला. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.